स्ट्रायकिंग एंड वरती राजू पाहायला मिळत आहेत, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती विजू पाहायला मिळत आहेत. सामन्याला होतीये सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे, भरपूर उशीर केला जातोय, त्यामुळे ही विनंती असेल थोडंसं वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. स्ट्रायकिंग एंड वरती राजू, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती विजू. बॉलिंग ट्रॅक वरती योगेश. पॉवर प्लेचं पहिलं षटक. दोन खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर. डीप मध्ये लॉंग ऑन, डीप मध्ये मिड विकेट, इनसाइड द सर्कल. फिल्डर तयार पाहायला मिळतील, मात्र यावेळेस स्ट्रोक लाजवाब पाहायला मिळतोय. इनटू दी स्लॉट, गोइंग आउट ऑफ दी प्लॉट. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉल वरती इरादे स्पष्ट केलेत. योगेशला सांगितलंय वेलकम टू दी ग्राउंड आणि जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय बॅटरच्या वतीने. राजीव मार रहा है और मार रहा भी तगड़ा है. जबरदस्त सिक्सर. पहिलाच बॉल, पहिल्या बॉल वरती इरादे स्पष्ट केलेत फलंदाज राजीवने. काय स्ट्रोक खेळला, जबरदस्त स्ट्रोक इरादे स्पष्ट केलेत की आक्रमकतेने फलंदाजी मला करायची आहे. तीच आक्रमक फलंदाजी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. फुलटॉस बॉल ऑन साइडला टर्न केला एक्झॅक्टली मैदानावरती. या सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या दावेचा देखील प्रयत्न असेल आणि बघता बघता मैदानावरती 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावफलक 8 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. बॅटिंग टीम च्या वतीने तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. बीमर चेक साठी आपण बघूया. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. नो बॉल, नो +2 एकूण 3 फलकावरती धावा ऍड होतील. आणि आता गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे फलंदाजांसाठी, कारण आता उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल आणि ही स्पर्धा असेल सुपर हिट. फ्रीडच्या बॉलवरती सुपर हिट फलंदाजी होईल का पाहणं अतिशय महत्वाचं आहे. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 9 ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार. योगेश कमबॅक करावा लागेल, मात्र यावेळेस अजून एकदम दर्शक पाहायला मिळतंय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे राजीवच्या बॅट मधून जबरदस्त स्ट्रोक. थांबायचं नाव राजीव घेत नाहीये. देत दनादन दणकेदार फलंदाजी पाहायला मिळते मैदानावरती. जो रियाज करताय वही राज करताय. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट आणि एक्झॅक्टली त्याचं मूर्तिमंत आणि प्रात्यक्षिक उदाहरण. इथे गोलंदाजी देखील खराब आहे. जुसी आफॉली होता, त्याला ऑन साइडला फक्त दिशा दाखवली आणि व्हॉट अ स्ट्रोक. लाजवाब फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. सिक्सर आलाय. धावफलक पुढे सरसबत असताना 15 धावा धावफलकावरती आपण पाहू शकतो. जबरदस्त बॅटिंग मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते फलंदाज राजीवच्या वतीने. गोलंदाजावरती आक्रमक हल्ला चढवण्यात आलाय. वेग भरपूर आहे, पण त्यासोबतीला टप्पा असणं गरजेचं आहे. गोलंदाज आणि फलंदाज दोघांना आपण पाहतोय. जबरदस्त जबरदस्त मैदानावरती फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत होती. यावेळेस बॉल हवेमध्ये, फलंदाज झालेत बाद. विकेटचं होत असताना पतन, फलंदाजाच्या खेळीचा अंत.
विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय. जो खेळाडू चांगल्या टच मध्ये होता, ज्याच्या बॅट मधून आपल्याला 2 सिक्सर पाहायला मिळाले, असे राजीव मैदानाच्या बाहेर मात्र आता जगू पाहायला मिळतात. यावेळेस देखील आपण पाहू शकतो मैदानावरती आला बॉल डॉट. निखिल केबी यांच्याकडून मंगेश युतेकर साहेबांसाठी सुवर्ण संधी असेल. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज. आणि जाऊया मैदानाच्या दिशेला, जिथे आता चौकाराने केली आहे सुरुवात जगूने. चौकाराला धावफलक पुढे सरसवत असताना 19 ऑन द बोर्ड. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहेत, पण काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळतीये. काय बॅटिंग करतायत, ये कुटाई है, ये पिटाई है. जबरदस्त फलंदाजी मैदानावरती होत असताना फलंदाजांच्या वतीने असं वाटलं होतं की विकेट आल्यानंतर कुठेतरी डॉट बॉल आलाय आणि त्यामुळे धावींचा ग्राफ खाली जाईल. मात्र म्हणत असताना मैदानावरती की हमें में भी है दम और हम भी किसी से नहीं है कम. जबरदस्त फलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील मिड विकेटच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होतोय. अली सिंगल, एका धावेच्या मदतीने धावफलक जाईल पुढे आणि षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळते. 20 ऑन द बोर्ड, 20 धावा धावफलकावर. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेचे जनक, निर्माते, शिल्पकार म्हणजे नगरसेवक अर्थातच संदीप दाजी लकडे साहेब. आता त्यांची उपस्थिती पाहायला मिळते बॉलिंग ट्रॅक वरती. कमबॅक होईल का त्यांच्या वतीने ते देखील पाहणं गरजेचं आहे. संदीप दाजी यांना आपण पाहतोय मैदानावरती बॉलिंग करत असताना. यावेळेस चांगली गोलंदाजी, चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा वळण घेतोय. फलंदाजाला बीट करण्यासाठी जितका वळण पुरेसा आहे ना, तितकाच वळण बॉल घेत असताना ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बॉल टर्न होतोय. टर्न होत असताना फक्त थोडासा आखूट टप्प्याचा अजून बॉल असेल तर मात्र बॉल अजून टर्न होऊ शकतो. आपण पाहू शकतो मैदानावरती ज्या प्रकारचा लाईन लेंथ होती, ज्युसी ऑफोली होता, मात्र त्यावरती कॅश इन करू शकले नाहीये जगू. विजू आणि जगू हे दोन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतात. 4 बॉल 5. जगूच्या बॅटमधून एक चौकार आला होता, पण कुठेतरी बाकीचे 3 डॉट बॉल नलिफाय होत असताना तो चौकार. एक्झॅक्टली मैदानावरती आलेली सिंगल, एका धावेच्या मदतीने धावफलक जाईल पुढे आणि फलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. ते मात्र 21 धावा धावफलकावरती. छत्रपती शिवाजीनगर 11 वर्सेस सायली एक्स 40+ असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती विजू पाहायला मिळतील. विजूच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. सलामीला आलेत आणि लेफ्टी बॅटर आहेत. लेफ्टी बॅटरसाठी नेहमी आपण पाहतो या मैदानावरती एक वेगळी वलय नेहमी निर्माण होते. लेफ्टी बॅटरला पोषक अशी खेळपट्टी आहे आणि लेफ्टी गोलंदाज देखील पाहायला मिळत आहेत, त्यामुळे हे बॅटल मजा येईल बघायला. यावेळेस देखील शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल, पंचांचा इशारा येतोय. अवांतरशी धाव फलकावरती होईल आड आणि धावफलक पुढे सरसवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊन पोहोचेल 22. 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस स्लॉट मधला बॉल होता, स्ट्रोक तर चांगला पाहायला मिळतोय. आली सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, अंडरआर्म थ्रो, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा पाहायला मिळतात 24. 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 1 विकेट डाऊन, 24 ऑन द बोर्ड. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये असेल, डीप मध्ये फिल्डर फक्त बनतील दर्शक आणि बॉल सीमारेषा पलीकडे. जबरदस्त फलंदाजी विजूच्या वतीने पाहायला मिळत आहेत. छोटा पटाका बडा धमाका, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट, छोटा तीर घाव करे गंभीर, असे विजू मैदानावरती ताबडतोड फलंदाजी करतायत. धागा खोल दिया इस लड़के ने. जिस तरीके से बल्लेबाजी हो रही है पूरी तरीके से मैं कहूंगा गेंदबाजों के ऊपर हावी रहते हुए.
पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता. इस बार भी बड़ा स्ट्रोक मारने का प्रयास जरूर था, चाहत जरूर थी. यह अलग तरीके का थ्रो था. अंडरआर्म क्रिकेट में इसे मामा गेंदबाजी कहते हैं, मामा गोलंदाजी म्हणतात. अंडरआर्म क्रिकेट अंबरनाथ मध्ये भरपूर चालतो आणि याला मामा गोलंदाजी म्हणतात. आणि तसा मामा थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. 2 धाब्यांच्या मदतीने धावफलक 30 या आकड्यावरती पाहायला मिळेल. मोठी धावसंख्या बनली गेली आहे. दुसरं षटक प्रगती पथावरती 30 धावा फलकावरती ऍड झाल्यात. म्हणजेच कमालीची आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते. विकेटच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती सिंगल आढळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीने षटकाची होती सांगत आणि षटक क्रमांक दुसरा समाप्त. धावसंख्या 31 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. कमिटीचे माणसं बॅट चेंज करण्यासाठी जातील. कुठल्याही टीमने नाही घेऊन जायचं, ही विनंती असेल. साहिल जाऊ शकता आपण. बॉलिंग ट्रॅक वरती दशरथला आपण पाहतोय. टेप बॉल ओव्हर आणि टेप बॉल ओव्हर पहिलाच बॉल वाईड पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल वाईड पाहायला मिळेल. आपण पाहू शकतो तो स्विंग ऍक्शन रिप्ले मध्ये स्विंग आपल्याला पाहायला मिळतोय. स्विंगच्या साथीने धावफलक वाईड जरूर गेला आणि एक धावेने पुढे सरकलाय. यावेळेस देखील मैदानावरती पुन्हा एकदा तो टर्न होत असताना बॉल स्विंग होत असताना आपण पाहिला. या बॉलला हाताळणं अवघड आहे आणि बॅटिंग करणं देखील तितकंच अवघड आहे. डॉट बॉल होत असताना समाप्ती. धावफलक 32. 32 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलक पाहायला मिळते. गोलंदाज तयार. यावेळेस देखील स्ट्रोक तर चांगला पाहायला मिळतोय, मात्र धावा मिळतील त्या मात्र फक्त 2. मात्र स्ट्रोक चांगला होता, तगडा स्ट्रोक होता. स्क्वेअरच्या दिशेला तुम्ही मारू शकत नाही. बिहाइंड द स्क्वेअर रन जास्त नाही आहेत, जवळपास 2 धावा आहेत. स्क्वेअर लेग असेल, पॉइंट असेल, त्याच्या मागे जो खेळाडू जास्त मारतो ना तो मैदानावरती मी म्हणेल जास्त धावा बनवू शकणार नाही. स्ट्रेट व्ही मध्ये असेल, कव्हर्स असेल, मिड विकेटच्या दिशेला जो जास्त स्ट्रोक खेळतो त्याच्या माध्यमातून धावा बनतील यात शंकाच नाही आहे. यावेळेस देखील डॉट बॉलची होत असताना समाप्ती. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि मी म्हणेल चांगली रणनीती आहे. पहिला हलका बॉल असतो, बॉल कट होत जातो, थोडंसं स्विंग होत जातो आणि जर रडारपेक्षा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला कदाचित बॅटच्या टोलला लागून देखील जेलची शक्यता वाढू शकते. यावेळी स्वतःला मोह आवरू शकले नाही. वेग प्रचंड होता, वेग वाढवण्याचा प्रयत्न मात्र वाईट बॉल. अवांतरशी धाव फलकावरती होईल. 8 धावफलक 35. 35 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 3 बॉलचा खेळ झालाय, ज्यापैकी 2 एक्स्ट्रा बॉल देखील आपल्याला पाहायला मिळाले. 2 डॉट आणि 1 डबल. 3 मध्ये 4 धावा आतापर्यंत खर्च करत असताना दशरथ. यावेळेस देखील ओव्हर फुल टॉस. स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात येईल. डॉट बॉल आलाय. आता हेच उल्लेख करत होतो, ज्याप्रमाणे रडारपेक्षा दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे. डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. स्वीपर कव्हर मध्ये खेळाडू, एक खेळाडू स्वीपर कव्हर इनसाइड द सर्कल, एक खेळाडू पॉइंट मध्ये, त्यामुळे प्रोटेक्शन आहे. यावेळेस चांगला बॉल, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आलाय बॉल डॉट. ही ओव्हर चांगली निघली आहे.
यावर मध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च झाल्यात, त्यामध्ये 2 वाईड आहेत. विथ द बॅट 2च धावा आल्यात आणि त्यासोबतीला 4 डॉट बॉल पाहायला मिळत आहेत. त्यामुळे फक्त 1 बॉल अजून शिल्लक आहे आणि कमबॅक फार चांगलं झालंय. पहिलं षटक 20 धाब्यांचं होतं, असं वाटलं की कदाचित 70-80 धावा बनतील. त्यानंतर 10 धाब्यांचं षटक, मग असं वाटू लागलं की 50 ते 60 धावा. आणि आता जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इथे शरीरापासून पुन्हा एकदा दूर ठेवण्याचा प्रयत्न, मात्र अतिरिक्त वाईट बॉल, अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये वाईट बॉल. 100 रन 8 आणि धावसंख्या 36-36 पाहायला मिळेल. रडारपेक्षा दूर ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये सर्व बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाह, काय गोलंदाजी आहे. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. आलाय बॉल डॉट. या षटकामध्ये आल्या 5. षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त होईल. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळतोय, जे मात्र 36-36 धावा धावफलकावरती. ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे, कारण 3 षटकांची समाप्ती मैदानावरती होणार आहे. ड्रिंक्स ब्रेक. पाण्याची गरज आहे का? येस, ड्रिंक्स ब्रेक झालाय, तो पाणी घेऊन जायचंय. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 36 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. त्यापैकी विजू आपण पाहू शकतो. 10 मध्ये 11 धावा. 110चं त्यांचं स्ट्राईक रेट. 4 मध्ये 14 धावा राजू यांच्या वतीने. कॅचआउटच्या स्वरूपामध्ये ते बाद झाले. 350च्या स्ट्राईक रेटने खेळत आहेत आणि दुसरीकडे 120च्या स्ट्राईक रेटने जग्गू पाहायला मिळत आहे. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 36 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळेल. योगेशने पहिलं षटक हाताळलं. जवळपास 20 धावा खर्च केल्या. संदीप यांनी कमबॅक केला. 11 धाव्यांचं फक्त षटक, 1 फेकलं. त्यानंतर दशरथने टेप बॉल हाताळला आणि टेप बॉल हाताळत असताना जबरदस्त गोलंदाजी. 5 धाब्यांचं फक्त आणि फक्त त्यांचं ते षटक आपल्याला पाहायला मिळालं. पाहू शकतो आपण बॅकग्राऊंडमध्ये जो मैदान आपल्याला पाहायला मिळतोय, गावदेवी मैदान आपण पाहू शकतो. ज्या ऐतिहासिक मैदानावरती ही ऐतिहासिक स्पर्धा पाहायला मिळते. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या वतीने ही स्पर्धा अखंड जगभर पोहोचवली जाते आणि प्रोफेशनलिझम आपल्याला दिसतोय. एखादी स्पर्धा घेणं, त्यामध्ये फक्त आणि फक्त कॅमेरे ठेवणं, अपडेट करणं इतक्यापर्यंत मर्यादित नाही राहिले. तुम्हाला बर्ड आय व्ह्यू देखील दाखवतात संपूर्ण अंबरनाथचं. त्यानंतर हा ऐतिहासिक मैदान, आपण ज्या मैदानावरती खेळतोय तो आकाशातून कसा दिसतो हे देखील दाखवण्याचा प्रयत्न. त्यासोबतीला मास्टर कॅमेरा, म्हणजे प्रत्येक बॉलवरती प्रत्येक खेळाडूचं एक्सप्रेशन टिपण्याचा प्रयत्न आणि तो मास्टर कॅमेरा देखील आपण पाहतोय. नीट अँड क्लीन टेलिकास्ट, प्रोफेशनलिझम, क्लॅरिटी आणि क्वालिटी हा ज्यांचं ब्रीद वाक्य आमचे तेजस सर आणि त्यांची संपूर्ण टीम, ज्यामध्ये दीपांशु सर पाहायला मिळतात, सुजल सर आपल्याला पाहायला मिळतात, सिद्धार्थ सर देखील आपल्याला पाहायला मिळतात, वेदांत सर पाहायला मिळतात, पवन, लक्ष, निशांत, हे सर्व टीम आपल्याला पाहायला मिळते. सर्वांचं आपण कौतुक करणार आहोत. जबरदस्त प्रोफेशनलिझम हे प्रत्येक जण दाखवत आहेत, त्या सर्वांचं आपण विशेष कौतुक करूया. या कॅमेराचा मी उल्लेख करत होतो, जो आपल्याला एक्सप्रेशन कॅमेरा, ज्याला आपण मास्टर कॅमेरा म्हणतोय, DSLRच्या मतीने आपण पाहू शकतो. हे क्षणचित्र टिपले जात आहेत फलंदाजांचे, जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही तुमचा मॅच पाहाल, त्या मॅचमध्ये तुम्हाला तुमचे चेहऱ्यांवरचे एक्सप्रेशन दिसतील. ते फोटो तुम्ही तुमच्या इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती टाकू शकता किंवा स्टेटस देखील ठेवू शकतात. आता तुर्तास मैदानाच्या दिशेला आपण वळणार आहोत, जिथे आपल्याला बॉलिंग ट्रॅकवरती सेकंड स्पेलमध्ये संदीप पाहायला मिळतात. आली आहे डबल आणि 2 धावेंच्या मदतीने धावफलक 38-38 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळतोय. छत्रपती शिवाजीनगर 40+, विपक्ष सायली X 40+, असे 2 दिग्गज संघ इन ॲक्शन मध्ये आणि संघाचे करता धरता जीवन प्राण तारणहार संदीपजी लकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती जरूर आहेत. जबरदस्त गोलंदाजी त्यांच्या वतीने पाहायला मिळते. पहिला बॉल डबल आणि त्यानंतर डॉट. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतोय लो व फुल टॉस पाहायला मिळाला. बॅटची कडा आणि त्यानंतर थोडासा आपण पाहू शकतो इथे लक फॅक्टर ऑन झालं. यावेळेस देखील ऑप्शनच्या बाहेर थोडेसे शफल झाले. ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न होता, मात्र 2 धावा फलकावरती होतील आड. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक 40 ऑन द बोर्ड. बॉल द्यायचं विनंती असेल. 40 ऑन द बोर्ड. हरकत नाहीये, डबल धाव देखील पाहायला मिळतीये. समथिंग इज बेटर दॅन नथिंग, वन इज ऑलवेज बेटर दॅन झिरो, कुछ नाही से कुछ तो सही. डॉट बॉल पेक्षा सिंगल डबल कधी श्रेष्ठ असतं, तेच आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक 40 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय आणि संदीप यांनी फार चांगलं कमबॅक देखील करून दिलंय. आतापर्यंत 3 बॉलमध्ये 4 धावा खर्च केल्यात. यावेळेस फुल टॉस, मिस हिट, बॉल हवेमध्ये, कॅचची संधी आणि संधीचं सोनं केलंय.
ज्या गोलंदाजीसाठी ओळखले जातात संदीप, तीच गोलंदाजी मैदानावरती ते करतायत. कद बड़ा ना पद बड़ा, संदीप अपने टीम के लिए खड़ा है, इसीलिए वो अपने टीम के लिए सबसे बड़ा. जबरदस्त मैदानावरती गोलंदाजी. अखेर तो संघर्ष तुटला आणि फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. विकेटचं पतन होत असताना गडी गमावलाय दुसरा. टीम छत्रपती शिवाजीनगर 40+ संघाने. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतोय ब्लाइंड बॅट स्विंग, डोळे बंद करून बॅट फिरवली, तेच आपल्याला पाहायला मिळतोय. मराठीमध्ये एक म्हण आहे की उचलली जीभ लावली टाळ्याला, अगदी तशीच अंधेरे में तीर, डोळे बंद करून बॅट स्विंग कधीही घातक असते. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय, मात्र काय फिल्डिंगचा एफर्ट आहे, लाजवाब दर्शनीय एफर्ट आपल्याला पाहायला मिळतोय आणि थ्रो देखील तितकाच चांगला. येस, तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडेड आहे की नाही हे पाहिलं जाईल. 2 धावा कंप्लीट आहेत की नाही हे पाहिलं जाईल. फलंदाज आउट आहेत की नॉट आउट आहेत हे देखील पाहिलं जाईल. बॅटर सेफ आहेत, 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. .42 42 धावा फलकावरती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक 4 मैदानावरती समाप्त. धावसंख्या 42 या आकड्यावरती पाहायला मिळेल. यावेळेस देखील झेल स्वीकारली गेली आहे आणि ज्या कमबॅकची नितांत गरज होती तो कमबॅक देखील झालाय. फलंदाजाच्या वतीने ही मिस्टेक पाहायला मिळते. अगदी कावळा बसायला फांदी तुटायला, स्टेशनवर जायला ट्रेन सुटायला, धावा बनवायला आणि विकेटचं पतन व्हायला वेळ एक झाली. निखिल केपी यांच्याकडून प्रत्येक षटकारात ₹500 असतील मंगेश यांच्यासाठी, आणि जर त्यांनी मारलं नाही तर त्यांनी ₹500 द्यायचे निखिल केपीला, बरोबर ना.
चला 500 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी निखिल केपी यांच्या वतीने. ही सुवर्ण संधी असेल फलंदाज मंगेश यांच्यासाठी. यावेळेस देखील स्टेप आउट झाले. चोख जबरदस्त फिल्डिंग ला जवाब, एफर्ट ला जवाब पाहायला मिळतोय. आलिया सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळतो. येस 2 ओके 2 रन्स 2 धावा फलकावरती ऍड होत असताना येस आपल्याला पाहायला मिळतील. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत असताना 44 धावा धावफलकावरती. 44 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 44 धावा धावफलकावरती. 50 धावा इथे देखील बनू शकतात. एकदा 50 धावा बनल्या की त्या चेस करणं अतिशय अवघड असतं, हे आपण नेहमी पाहिलंय. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल कॅच साठी एका हाताने झेल स्वीकारण्याचा प्रयत्न होता. एक्झॅक्टली सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 तर कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावेंच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल, जाऊन बसेल 46. 3 बॉलचा खेळ शिल्लक. 3 मध्ये 4 जरी बनल्या 50 धावसंख्या एक चांगली धावसंख्या असेल. मानसिक दडपण प्रेशर जो मात्र क्रिएट होईल समोरच्या संघावरती आणि प्रेशरमध्ये कुकरची देखील शिट्टी वाजताना आपण पाहिली आहे. त्यामुळे मजा आहे. ज्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला सेकंड इनिंग मध्ये पाहायला मिळणार आहे. यावेळेस देखील फुल टॉस बॉल वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेला जोपर्यंत फिल्डर येतील. कंप्लीट झाली आहे सिंगल. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि 2 धाबा देखील कंप्लीट. धावफलक 48 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 48 ऑन द बोर्ड. 48 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाज देखील तयार होत असताना पाहायला मिळतील. यावेळेस देखील स्क्वेअर दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होतोय. मिड विकेट स्क्वेअर लेग. खेळाडू जोपर्यंत बॉल जज करण्यासाठी येतील. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न फलंदाज झालेत बाद. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळते. 1+ विकेट 49. एकूण 50 या आकड्यावरती 4था धक्का टीम श्री छत्रपती नगर छत्रपती शिवाजी नगर 11 संघाला. एकूण 50 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय खेळाडू रडार मध्ये देखील नव्हते. खेळाडू जे होते ते संपूर्णपणाने कमिट केला होता की धावा बनणारच नाहीत. प्रयत्नच केले गेले नाही आणि फ्रेम मध्ये देखील नव्हते. विकेटचं पतन. एकूण 50 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा बॉल. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. फिल्डिंग टीम सायली एक्स प्लीज. छत्रपती शिवाजी नगर 1140+. विपक्ष सायली एक्स 40+. यजमान विपक्ष. पाहुणे अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. 4.5 षटकांची आतापर्यंत समाप्ती होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एकूण 50 धावा धावफलकावरती असेल. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि शेवटचा बॉल. यावेळेस पिक केलाय. पिकअप स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न मात्र कॅच झाली आहे कंप्लीट. एकूण 50 धावा धावफलकावरती. 50 धाव्यांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलंय. सायली एक्स संघासमोर 50 रनचं टार्गेट. 50 धाव्यांचं लक्ष. जबरदस्त मॅच रंगेल यातही मात्र शंकाच नाहीये.
पुढील इनिंगच्या दिशेला देखील वळणार आहोत. 50 धावांचं लक्ष्य. जो सब करते हैं यारो
छत्रपती शिवाजीनगर आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम सायली एक्स या दोन संघादरम्यान ही मॅच. खरं तर 50 धावा संख्येचं टार्गेट आहे. पहिल्या सत्रामध्ये बॅलेन्सिंग क्रिकेट खरं तर पाहायला मिळालं. सायली एक्स संघाने चांगला कमबॅक केला. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा खर्च केल्या होत्या, परंतु तदनंतर प्रत्येक गोलंदाजांना मात्र कमर कसले आणि अगदी 49 वर थांबवलं आणि इथून आता 50 धावा संख्येचं टार्गेट आहे. मॅच ऑन, गेम ऑन. पहिलाच बॉल स्लोवर वन, फसवा चेंडू आणि पहिल्याच बॉल वरती इथे फसवलाय फर्निचर डिस्ट्रॉय. पहिल्याच बॉल वरती दांडी गुल, फलंदाज बाद. अगदी इथून पहिल्याच बॉलवरती पहिला धक्का लागलाय टीम सायली एक्स 40+ संघाला. पहिल्याच बॉलवरती पहिला धक्का. अगदी महेश शून्याचा चष्मा घालून मात्र मैदानाच्या बाहेर परतलाय. नवीन बॅट्समन तिसऱ्या क्रमांकावरती चंद्रकांत यांना आपण पाहू शकाल. खरं तर इथून 50 धावा संख्येचं टार्गेट आहे, परंतु इथून जर का गोलंदाजाने सुरुवात दमदार केली ना तर या 50 धावांचा देखील टार्गेटमध्ये मनाने मोठं दिसू लागेल. परंतु इथून हा चेंडू वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव, एक अवांतर धाव धाव फलकावरती पाहायला मिळते. खरं तर ही पहिली धाव मात्र अवांतर पाहायला मिळेल. एक चेंडू झालाय, एक धाव देखील पाहायला मिळाली, परंतु एक विकेट सुद्धा पाहायला मिळते. परंतु इथून लो फुलटाच बॉल होता. सरळ बॅटने ऑन साईडला ड्राईव्ह केलं, परंतु मिड ऑनला खेळाडू होते. चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळते. व्हेरी गुड स्टॉप. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. सध्या तरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल गोलंदाजी विशाल सध्या दाखवतोय. इथे फटका चांगलाय, इनफिल्डला बीट केलाय, आउटफील्ड मध्ये बॉलला पाठवलंय. 1-2 का 4 धावा 4. हा पहिला वार, पहिला चौकार. अगदी इथून चांगली सुरुवात केली जाते. खरं तर ज्या सुरुवातीची गरज आहे ती सुरुवात इथून चंद्रकांत करत असताना 1 डाऊन साठी आलेत मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या क्रमांकावरती उतरले. चंद्रकांतला माहिती आहे पहिला धक्का लवकर लागला, परंतु इथून आता संयमाने खेळ करावा लागेल. सुरुवातीला डॉट बॉल आलाय, परंतु तदनंतर दुसऱ्याच बॉलवरती आपली ताकद त्याने दाखवली आहे. 4 धावा आल्यात, म्हणजे टीमची टोटल 5 धावा. हा देखील फटका चांगला. व्हॉट अ शॉट. अगदी चॉप केलाय, बॉलला पाठवलाय डीप कव्हर मध्ये. दुसऱ्या टप्प्यावरती सीमा पार, लगातारचा दुसरा बार, दुसरा खणखणीत दोन चेंडूवरती 2 चौकार आलेले आहेत. वातावरण पूर्णपणे आता बदललंय. खरं तर आपल्या घरच्या मैदानावरती खेळत असताना आपली ताकद दाखवतोय चंद्रकांत. समोर चेंडू होता ऑन साइडला. खरं तर मिड ऑन क्लिअर करायचं होतं, परंतु इथून हा डॉट बॉल. अगदी टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा हा चेंडू. विशाल सध्या आता इथून कमबॅक करतोय. 2 चौकार आले होते. विशालवरती थोडासा दबाव निर्माण झाला होता, परंतु त्यानंतर हा डॉट बॉल. खरं तर हा चांगला बॅटल पाहायला मिळेल तुम्हाला. एका बाजूला छत्रपती शिवाजीनगर आणि दुसऱ्या बाजूला टीम सायली एक्स.
या दोन संघादरम्यान ही मॅच अगदी काटेकी टक्कर तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल यातील मात्र शंका नाहीये. चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल ऑन साइडला हुक केलाय, फटका चांगला आहे. बॉल चालला सरळ गोशांकित क्षेत्रात डिक्लर झोन मध्ये. यस, पंचांचा इशारा. इथे या 2 धावा मिळतील. पॉवर प्ले 1चं षटक इथे कंप्लीट झालाय. P1चं षटक समाप्त झालेलं आहे. अगदी पॉवर प्ले मध्ये दोन्हीही संघांकडून चांगली सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉलवरती पहिला विकेट आला होता, परंतु तदनंतर चंद्रकांतने चांगली सुरुवात केली. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती एका गडाच्या मोबदल्यात. चला, यानंतर नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला टीम जतीन 11 आणि त्यात त्यांच्या अगेन्स्ट जिंजन स्पोर्ट्स. या 2 संघादरम्यान नेक्स्ट मॅच आहे, त्यामुळे दोन्ही टीम कॅप्टन आपण इथे रिपोर्टिंग करायचे आहे. चला, यानंतर नेक्स्ट मॅच जतीन 11 आणि जिंजन स्पोर्ट्स. इस मॅच ऑन. मॅच ऑन, गेम ऑन. षटक क्रमांक 2. तानाजी यांना आपण पाहू शकाल P2 मध्ये. इथे वेट अँड वॉच, चेंडूला येऊ दिलं व नंतर अगदी फक्त दिशा दिली. याही चेंडूवरती एक सिंगल. ऑन साइडला पूल केलाय, परंतु हा चेंडू आता कुठे जाईल अगदी इथून पंच सांगतील. परंतु इथून या चेंडूवरती एकच धाव. यस पंच, एकच धाव ना. यस, एक धाव या ठिकाणी मिळेल. अगदी फटका चांगला होता, परंतु तिथे झाडाची फांदी आणि तिथे मात्र चेंडू नक्कीच आढळला आणि बॉल आतमध्ये आला आणि इथून एक धाव मात्र पळून पूर्ण केलेली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 13 धावा. सध्या तरी आता इथून योगेश देखील सध्या चंद्रकांतला चांगली साथ देत आहेत. ऑन साइडला पुल केलाय, गॅप मध्ये चेंडू, फटका दमदार आणि आता पंचांचा इशारा की चेंडू सीमा पार. इट्स अ मॅक्सिमम बिग हिट, षटकार. योगेश नक्कीच महेश आहेत आणि महेश यांच्या बॅटमधून षटकार येतोय. अगदी योगेशांचा विचार केला, योगेश स्वस्तात बाद झाले, परंतु तदनंतर आता इथून चंद्रकांत आणि महेश खरं तर डावाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारतात. चांगली बॅटिंग इथून पाहायला मिळते. चांगली सुरुवात आपल्या संघाला त्यांनी निर्माण करून दिलेली आहे. टीमची टोटल पाहिली तर जाऊन पोहोचली ती 19 धावा.
मॅच ऑन, गेम ऑन. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. तानाजी आहेत. आताचा हा चेंडू यास लेग स्टिकच्या बाहेर, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. चला व्हाईट बॉल आहे, त्यामुळे इथून कोणत्या प्रकारचे आता इथून खरं तर इथून तुमचं अपील उचलली जाणार नाहीये, त्यामुळे इथून हा व्हाईट बॉल आहे. एक एक्स्ट्रा धाव, एक्स्ट्रा धाव. टीमची टोटल 20 धाबा. फटका चांगला आहे ऑन साइडला, खरं तर ड्राईव्ह केला जातोय, परंतु 30 या सर्कल मध्ये बॉलला स्टॉप केलं जात आहे. चांगली फिल्डिंग. जेव्हा जेव्हा चांगली फिल्डिंग होते तेव्हा तेव्हा गोलंदाज आणि संपूर्ण टीमचा मात्र कॉन्फिडन्स उंचावला जातोय. आणि इथून मात्र हा डॉट बॉल, निर्धाव चेंडू. आताचा हा चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी, चॉप करण्याचा प्रयत्न, परंतु इथे देखील हा निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. लगातारचा हा दुसरा डॉट बॉल आलाय. अगदी या षटकाचा विचार केला तानाजी यांनी सुरुवातीला धावा खर्च केल्या होत्या, परंतु तदनंतर अगदी चौथा आणि पाचवा चेंडू मात्र डॉट फेकलाय. म्हणजेच कमबॅक, पुनरागमन, बाउन्स बॅक पाहायला मिळेल. फटका फसलाय, झेलची संधी, डीप खेळाडू, परंतु या ठिकाणी घडलंय काय, कॅच होती. कॅच पकडणं फार महत्वाचं होतं. या ठिकाणी कॅच ड्रॉप केली जाते. कॅचेस बिन द मॅचेस, परंतु इथे प्रयत्न चांगले केले होते. शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉप, परंतु तदनंतर इथे या 2 धावा कंप्लीट. षटक क्रमांक दुसराही समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर सायली एक संघाची धावसंख्या 22 रन्स, 22 धावा धावफलकावरती. अगदी इथून चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळतेय. खरं तर घरच्या मैदानावरती सायली एक संघ सध्या खेळत असताना संपूर्ण ताकद आता तो दाखवतोय. खरं तर अगदी या मॅच मध्ये पाहिलं बॅटिंग करत असताना योगेश स्वस्तात बाद झालाय, परंतु योगेश बाद झाला याची कमतरता जाणवत नाही. म्हणजे चांगली सुरुवात महेश आणि चंद्रकांत यांची पाहायला मिळते. एकमेकांना चांगली साथ दिली जाते. खरं तर चंद्रकांत आणि महेश एकमेकांसोबत बोलतायत, एकमेकांसोबत बोललं पाहिजे जेणेकरून एकमेकांना प्रोत्साहन मिळतो, एकमेकांना कॉन्फिडन्स मिळतोय आणि इथून हे दोन्ही खेळाडू एकमेकांना चांगली साथ देत आहेत. मॅच ऑन. आता मात्र षटक क्रमांक 3 टेप बॉल ओव्हर तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर या ओव्हर मध्ये भरपूर काही घडेल, बिघडेल देखील, आणि हे पाहूयात. पुन्हा एकदा दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा देऊयात. चला जास्त वेळ घेऊ नका. टीम छत्रपती 11 संघ, विनंती असेल अधिकचा वेळ आपण घेऊ नका. 18 चेंडू आणि इथून 28 धावसंख्येची गरज. पहिलाच बॉल लेग स्टिकच्या बाहेर. यस, अंपायर्स कॉल, इट्स व्हाईट बॉल. 23 धावा धावफलकावरती. खरं तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 होत्या, त्यामुळे आता पहिलाच बॉल वाईड आलाय. टीमची टोटल 23. शॉर्ट ऑफ लेन बॉल, हुक करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल चाललाय पाठीमागे, अर्थातच फाईन लेग क्षेत्रात. तिथे मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते. 24 धावा धावफलकावरती. अजूनही 26 धावा बनवायच्या आहेत. सध्या तरी सामना बॅलन्स पाहायला मिळेल, कारण की 2.1 चा केला आतापर्यंत झालाय. 24 धावा बनल्यात, परंतु अजूनही 17 चेंडू मध्ये अजूनही 26 धावा बनवायच्या आहेत. चला, जे प्रेक्षक पडद्यावरती हात ठेवले त्यांना विनंती असेल आपण हात ठेवू नका प्लीज. येस, मॅच ऑन. आताचा हा चेंडू अगदी दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु इथे घडलंय काय अगदी मी बघाशे म्हटलं की टेप बॉल ओव्हर मध्ये भरपूर काही घडू शकतो, भरपूर काही बिघडू शकतं, परंतु इथे घडलंय काय, बिघडलं काय. सोपा रनआउट होता, परंतु तो देखील इथून मिस झालेला आहे. सध्या तरी नशीब देखील साथ देतोय तो म्हणजे सायली एक्स या संघाचा.
सध्या तरी नशीब देखील साथ देत असताना सायली एक्स संघाचा ऑन साइडला पोल केला. डीप मध्ये खेळाडू आहेत, परंतु या चेंडूवरती एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा रनआउटची संधी. आता मात्र डायरेक्ट हिट देण्यात आलंय. पंचांचा फिंगर अप. यस, फलंदाज बाद. बॅलन्स क्रिकेट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकावरती सचिन बोराडे यांना आपण पाहू शकाल. चौथ्या क्रमांकावरती 26 धावा बनल्यात, परंतु आता इथून अजूनही 24 धावा बनवायच्या आहेत. खर तर जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो या ठिकाणी मेंटेन ठेवलाय, म्हणजेच मॅच अजूनही बॅलन्स आहे. 26 बनल्यात म्हणजेच अजून 24 धावा बनवायच्या आहेत. 15 चेंडू 24 धावा संख्येची गरज. सध्या प्रेक्षक वर्ग आता या मैदानावरती हळूहळू गर्दी करतायत आणि सर्व या गर्दी प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत, वेलकम आहे आपलं. खरं तर सायली एक्स मित्रमंडळ अंबरनाथ आयोजित ही स्पर्धा. खरं तर आमचे या स्पर्धेचे प्रणेते संदीपजी लकडे साहेब या स्पर्धेचा ते आनंद घेत आहेत. अगदी ते देखील खेळत आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. खरं तर स्पर्धेचे प्रणेते, खरं तर क्रिकेट या खेळाची फार आवड आणि खरं तर ती आवड या ठिकाणी जपतात, त्यांचं मनपूर्वक स्वागत. मॅच ऑन आहे. सामना पुन्हा एकदा रंगलाय. मैदानाच्या आतमध्ये येणारे 15 चेंडू आणि अजूनही 24 धावसंख्येची गरज. 26 बनल्यात. अर्धा रस्ता पार झालाय, अजून अर्धा रस्ता पार करायचा आहे. चांगली मॅच रंगते. मॅच ऑन. स्ट्राइक वरती सचिन ऑन साइडला पूल केलाय. पूल अँड पॉवरफुल, परंतु इथे पंचांचा इशारा. 2 धावा मिळतील. अगदी जे तुम्ही लाईटचा जो टावर पाहू शकता, तिथे जो पडदा लावलाय त्याच्या जर का या बाजूला आला तर नक्कीच षटकार, परंतु पलीकडे गेलाय, त्यामुळे आता इथून 2 धावा आहेत. यस, 4 चेंडू झालेले आहेत. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत, म्हणजेच 14 चेंडू आणि अजूनही 22 धावा बनवायच्या आहेत. 28 बनल्यात, अजून 22 बनवायच्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत महेश आहेत, जोपर्यंत सचिन आहेत, सामना सायली एक संघाच्या बाजूने. कारण की सायली एक संघाचा विचार केला, या टीमकडे खोलवट टप्प्याचे बॅट्समन आहेत, मॅचला मजा येणार आहे. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर छत्रपती 11 संघाकडे देखील सातत्याने चांगले चांगले गोलंदाज आहेत. चला स्पीडअप करायचा आहे. 4 चेंडू झालेत, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. यस, मॅच ऑन. इथे मात्र हा चेंडू समोर होता, लॉफ करण्याचा प्रयत्न, परंतु यू मिस, बट आय विल डेफिनेटली हिट. विकेटचा पतन, फर्निचर डिस्ट्रॉय. सचिन यांना जावं लागेल डग आउट मध्ये. हा तिसरा धक्का टीम सायली एक्स संघाला. फलंदाज बाद.
एक सिंगल पाहायला मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 29 धावा. आता मात्र समीकरण पाहायला मिळेल स्क्रीनवरती येणारे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 21 धावसंख्येची गरज. चला वेदांत जे कॅमेरामॅन आहेत त्यांना विनंती असेल तिथे जे प्रेक्षक आहेत त्यांना आपण खाली उतरवायचं आहे. चला वेदांत जे कॅमेरामॅनच्या तिथे खेळाडू प्रेक्षक आहेत त्यांना आपण खाली करायचं आहे. क्रीडा मंडळ आणि टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन यांच्या विद्यमानाने आपण पाहू शकाल हे सामने. खरं तर सायली एक्स चषक 2026 हे पर्व. खरं तर या स्पर्धेचे दमदार प्रणेते आमचे खरं तर माजी नगरसेवक खरं तर संदीपजी लकडे साहेब या ठिकाणी आहेत. स्पर्धेचा ते आनंद घेतात. स्वतः त्यांची टीम मैदानाच्या आतमध्ये खेळते. सध्या ते देखील दबावामध्ये आहेत परंतु सामन्यांचा आनंद घेत आहेत. अप्रतिम स्पर्धा पाहायला मिळते. अप्रतिम आयोजन नियोजन. खरं तर सायली एक्स मित्रमंडळ आणि संदीपजी लकडे साहेबांचं खरं तर कौतुक करायला पाहिजे. चांगली स्पर्धा त्यांनी ऑर्गनाईज केली आहे. मॅच ऑन गेम ऑन. खरं तर काटेकी टक्कर. मी मगाशीच म्हटलं की हा सामना शेवटच्या चेंडू पर्यंत जाणार. आता 12 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज. सामना कोण जिंकणार हे देखील पाहूयात. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. मॅच ऑन गेम ऑन. टर्निंग पॉइंट षटक. इथे फटका चांगला आहे. गॅप मध्ये बॉल परंतु डीप मध्ये खेळाडू आहेत. कव्हर्सला खेळाडू आहेत. चांगली फिल्डिंग तिथे केली जाते परंतु या चेंडूवरती एक धाव. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 30 धावा. प्रत्येकी बॉल वरती तुम्हाला समीकरण पोहोचणार. 11 चेंडू अजूनही 20 धावा बनवायच्या आहेत. जोपर्यंत महेश आहेत तोपर्यंत सामना आहे. ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. उंची जास्त अंतर कमी. तिथे मात्र कॅच कॅरी केली जातीये. ही कॅच आहे की मॅच मात्र येणारा काल वेल सांगून जाईल टीम छत्रपती लेवल संघाला. चांगला लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी सध्या करत असताना ग्रामीण टेनिस क्रिकेट. खरं तर अगदी पाहिलं स्क्रीनवरती 2 फ्रेम होत्या. एका फ्रेम मध्ये बॅट्समन, दुसऱ्या फ्रेम मध्ये ज्याने कॅच पकडला ते होते. मात्र एकाच्या चेहऱ्यावरती आनंद परंतु दुसऱ्या चेहऱ्यावरती नाराजी होती. मात्र सर्व काही हावभाव या ठिकाणी दाखवले जात आहेत. अप्रतिम या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट. मॅच इज ऑन. पुन्हा एकदा फटका फसला. स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत त्याच्या आवेगाच्या बाहेर. व्हॉट अ शॉट. इथे आपण पाहू शकाल महत्वाच्या खरं तर मुवमेंट वरती आलेला हा दमदार हिट. चेंडू सीमा पार. षटकार.
36 बनल्यात. अजून 14 धावा बनवायच्या आहेत, परंतु षटकार आल्यानंतर हा वेगवान चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी, बॅट्समन पासून हा दूर चेंडू होता. ऍक्शन रिप्ले पाहूयात. अगदी फॉलो देखील केला होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. सध्या चांगल्या टप्प्यांवरती गोलंदाजी. या आधी चेंडू शरीरावरती होता, तिथे 6 धावा पाहायला मिळाल्या, परंतु हा चेंडू थोडासा बाहेर होता, तिथे डॉट बॉल आलाय. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलणार. 8 बॉल 14 ची गरज. या षटकातील हे शेवटचे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. फटका चांगला आहे, पुन्हा एकदा कट केलाय, बॉलला ढकललाय, तिथे खेळाडू आहेत, परंतु बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी इथून या 2 धाबा आता कंप्लीट केल्या जात आहेत. सामना रंगलाय, रंगलाच पाहिजे. चांगली मॅच पाहायला मिळते. 2 धाबसंख्येच्या मदतीने टीमची टोटल 38 38 धाबा. 7 बॉल मध्ये 12 बनवायच्या आहेत. 7-12 सध्या हे समीकरण स्क्रीनवरती पाहायला मिळेल. स्ट्राईक वरती अरविंद आहेत. त्यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय. त्यांच्यामध्ये ताकद आहे, धमक आहे, स्तर आहे, दर्जा आहे. मजा येणार मॅचला. ऑन साइडला बॉलला पाठवलाय, तिथे खेळाडू आहेत आणि इथे मात्र कॅच कॅरी केली जाते. विकेटचा पतन. बॅट्समन अरविंद आता मैदानाच्या बाहेर. सामना पुन्हा एकदा रंगलाय. विकेट आलाय. थँक्यू सो मच. खरं तर प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावरचे हावभाव या ठिकाणी दाखवले जात आहेत. भरपूर चांगली स्पर्धा. अगदी स्क्रीनवरती पाहू शकाल माननीय गोपालजी लांडगे साहेब, कल्याण जिल्हा प्रमुख, आणि त्यांच्याच बाजूला पण पाहू शकाल माननीय सुनील चौधरी साहेब, माजी नगराध्यक्ष अंबरनाथ नगर परिषदचे. खरं तर त्यांचे कटआउट तुम्हाला पाहायला मिळतील. खरं तर या सर्वच मान्यवरांचं आगमन नक्कीच होणार आहे. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मॅच ऑन. आता शेवटचे 6 चेंडू आहेत, शेवटचं हे षटक, आणि आता या शेवटच्या 6 बॉलमध्ये आता इथून 12 धावा बनवायच्या आहेत. सामना रंगलाय. खरं तर या ठिकाणी सुरुवातीचे ते 3 चेंडू आहेत ना, ते सुरुवातीचे 3 चेंडू या मॅचचा गणित बदलू शकतात. जर का सुरुवातीला धावा कमी आला तर इथून छत्रपती 11 संघ या मॅच वरती पकड निर्माण करू शकतो, परंतु जर का सुरुवातीच्या 3 बॉल वरती सायली 1 संघाने एखादा बिगिट जर का लावला तर सायली 1 संघ हा सामना आपल्या बाजूने करू शकतोय. मॅच ऑन, गेम ऑन. समोर चेंडू होता, लॉब करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी पंचांनी मात्र अपीलला उचलून धरलेला आहे. अर्थातच LBW चा शिकार. पहिल्याच बॉलवरती फलंदाज बाद. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये 8व्या क्रमांकावरती जयेश आहेत. इथून देखील सामना सायली 1 संघ जिंकू शकतो. प्रत्येक फलंदाजानं आपल्यामध्ये असलेला आत्मविश्वास दाखवला पाहिजे. मॅच ऑन. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉलला ढकललाय. खरं तर पॉइंट मध्ये एकदा कंप्लीट. दुसराचा प्रयत्न आणि इथून
या 2 धावा आता कंप्लीट केल्या जात आहेत. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. टीमची टोटल 40. आता 4 बॉल आहेत. 4 बॉल मध्ये 10 धावा बनवायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग आपल्या या स्पर्धेचा नियम. साहिल आपण कुठे असाल तर कॉम्बॉक्स मध्ये या. ऑन साइडला बॉलला खरं तर इथून ढकललाय. डीप मध्ये खेळाडू आहेत तिथे मिस्टेक, परंतु आता इथे 2 की 4 आणि इथे चेंडू सीमा पार. धावा 4. नशीब सध्या आता इथून ओपन होतोय तो म्हणजे सायली एक संघाचा धावा 4 मिळतील. पहा जर का स्कोर लेवल झाला तर सुपर ओव्हरचा थराव तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी इथून जर का सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हरचा थरार या मैदानावरती पाहायला मिळेल. आता 3 चेंडू आहेत. 3 चेंडू मध्ये खरं तर जिंकण्यासाठी 6 धाबा इथून बनवायच्या आहेत. मॅच बरोबरीने चाललेली आहे. अगदी सामना भरपूर चांगला पाहायला मिळतोय. 3 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज. 44 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतील. आताचा हा चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी, परंतु यस हा निर्धाव चेंडू डॉट बॉल, परंतु यस योग्य चेंडू आहे. पंचाने देखील तेच सांगितले निर्धाव चेंडू आहे डॉट बॉल. आता 2 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. एखादा बिग हिट, एखादा षटकार मॅच संपेल, परंतु जर का धावा आल्या तर मॅच पुन्हा एकदा ऑन असेल. ऑन साइडला उडवला, इथे फटका फसलाय डीप मध्ये खेळाडू आणि इथे कॅच मात्र कॅरी केली जातीये. फलंदाज बाद. यस मॅच ऑन. शेवटचा 1 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज. खरं तर इथून 1 बॉल मध्ये 6 धावा जर का इथून बनल्या तर नक्कीच सायली एक संघ मित्रांमध्ये या बॅट्समनला विसरणार नाहीये. खरं तर असे मुवमेंट मात्र फार कमी पाहायला मिळतात, परंतु जर का हा सामना जिंकवला तर नक्कीच या फलंदाजाला सायली एक संघ मित्रांमध्ये खांद्यावर उचलणार. 1 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज. चला बॅट्समन नेम. बॅट्समन नेम मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅट्समन बंड्या यांना आपण पाहू शकाल. 1 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज. अगदी या चेंडूवरती षटकार येणार का की धावा कमी येणार आहे देखील पाहूयात. महत्वाचा चेंडू आणि इथे मात्र हा सामना सोडावा लागतोय तो म्हणजेच सायली एक्स 40+ संघाला हार्ड लक. नक्कीच चांगली टक्कर तुम्ही दिली मैदानाच्या आतमध्ये, परंतु हार्ड लक हा सामना सोडावा लागलाय. अभिनंदन. हॅलो 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 सर काय झालं दादा. हॅलो हॅलो हॅलो